हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की मल्लिकाला हार्ट अटॅकसारखा त्रास होत असतो. मल्लिकाच्या तिथे पटकन समर आणि ते सगळे धावत येतात. आजी ते सगळे धावत येतात. तेव्हा मल्लिका बोलत असते की ते अंशू आणि श्वेता त्याच्यामुळे जरा टेन्शन आलं. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तुला काही होणार नाही. तेव्हा समर बोलतो की पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्सला बोलवा म्हणून. तेवढ्यात अर्पिता बोलते स्वानंदी तिथे येते. अर्पिता बोलते की तुझ्यामुळे झालं हे सगळं, तुझ्यामुळे मम्माची ही हालत झाली आणि तरीही तू बघतेस इथे. तेव्हा ती स्वानंदीला बोलते की तू निघ इथून. तेव्हा स्वानंदी काहीच बोलत नाही. तेव्हा अर्पिता स्वानंदीचा हात धरून बाहेर ओढत ओढत घेऊन जाते. तेव्हा अधीरालाही काही बोलता येत नसतं. तेव्हा अर्पिता बोलते की निघ इथून, तू इथे थोडाही थांबू नकोस, तुझ्यामुळेच माझ्या मम्माला असा त्रास झाला आहे म्हणून. तेव्हा अधीरा बोलते की ताई काय बोलतेस तू हे. तेव्हा अर्पिता अधीरालाही बोलते की तुला कळत नाही का मॉमला काय होतं आहे ते. एरवी तर फार फडफड बोलत असते, मग आता हिला बोलायला काय झालं तुला. नाही आता मम्माचं काही झाल्यावरच बोलणारच वाटतं तू. तेव्हा समोर चिडतो, बस अर्पिता अर्पिता शांत बस, एक शब्दही बोलू नकोस आता तू, परत मला ऐकायला नको आहे. तेव्हा अर्पिता बोलते की दादा हिने त्या श्वेतावर विश्वास ठेवून घरात खेळ घातला, ती बाहेरच्या मुलीवर विश्वास ठेवला पण घरातल्यांवर नाही. तेव्हा समर बोलतो हो, कारण की त्या आपल्या घरातल्या नाही आहेत. तेव्हा स्वानंदीला काहीच कळत नसतं. तेव्हा ते सगळे मल्लिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतात. अधीरा थोडीशी स्वानंदीजवळ उभी राहते, तिचा हात पकडते आणि बोलते अरे ओके. तेव्हा स्वानंदीला काहीच सुचत नसतं. तेव्हा अधीरा बोलते की नंदुताई हे आत्ता करायची काय गरज होती, बट यू डोंट वरी, मला हॉस्पिटलला जावं लागेल. तेव्हा स्वानंदी बोलते की हो जा, पण मला कळव काय झालं ते. इकडे अंशूला स्वानंदी जे जे काही बोलली श्वेतासमोर आणि घरच्यांसमोर ते त्याला आठवत असतं. तेव्हा तो बोलतो स्वानंदी सरपतदार मला चॅलेंज करते, कोणाला ट्रॅप करायला निघाली आहेस, पण मी तिला सोडणार नाही अजिबात. इकडे हॉस्पिटलमध्ये समर आदिराला विचारत असतो, कॉफी घेतो आणि आदिराला विचारतो की आदिरा सांग आता, खरं खरं सांग मला की काय झालं आहे ते. तेव्हा आदिरा बोलते की मी सांगितलं ना पेंट्या दादा. तेव्हा समर बोलतो की बघ पार्टीमध्ये काय झालं ते तू मला सांगितलं, पण फक्त पार्टीमध्ये काय झालं म्हणून घर सोडून येणार आहे ती नाही आहेस तू, त्याआधीही खूप काही झालं असेल. इकडे स्वानंदीला मंदाकिनीचा फोन येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मी खूप गडबडीत आहे, मला फोन करू नको. तेव्हा मंदाकिनी बडबड सुरू करते, थांब फोन ठेवू नको, ती आदिरा पोरगी घर सोडून गेली, इकडे तुझा भाऊ ऐकत नाही आहे, तुझे बाबा ऐकत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई जरा थांब तू, आणि आदिरा सारखी घरात भांडणं होत असतील तर ती बिचारी तरी काय करणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते तू पण मलाच बोल आता, हे बघ हे असंच होत असेल ना, त्यांचा संसार असं होत असेल ना, तर त्या आदिराला सांग की रोहनला मोकळं करून दे, मला माझ्या मुलाची काळजी, घटस्फोट घ्या म्हणावं. तेव्हा स्वानंदी बोलते की आई काय बोलतेस तू, एवढ्या भांडणांवरून तू त्यांना घटस्फोट घ्यायला लावतेस. हे बघ आई असं काही होणार नाही आहे दोघांमध्ये, आणि प्लीज माझी चिडचिड होते, ही गोष्ट फोनवर बोलण्यासारखी नाही आहे, मी संध्याकाळी घरी येते मग आपण बोलू. इकडे हॉस्पिटलमध्ये अर्पिता तिच्या मम्माला बोलत असते की मज्जा ना मम्मा, स्वानंदी अशी तोंड घशी पडली ना, बरं झालं आपण दादाच्या फोनमधून पटकन ते व्हिडिओ डिलीट केली म्हणून. आदिरासुद्धा अशा मोक्यावर आली ना, दादाच्या नजरेत तर स्वानंदी उतरलीच आहे. तेव्हा मल्लिका बोलते की एवढी खुश होऊ नकोस, आपलं काम अजून अर्धच झालं आहे. तेव्हा अर्पिता बोलते की हो. तेव्हा मल्लिका बोलते की जेव्हा दोघांचे 2 पेपरवर डिवोर्स पेपर साईन होतील ना, तेव्हा आपलं पूर्ण काम झालेलं समजायचं. इकडे अंशुमन हॉस्पिटलमध्ये असतो, चक्रा मारत असतो. तेवढ्यात स्वानंदी येते. तेव्हा तो स्वानंदीला अडवतो आणि बोलतो की काय कशाला आलीस तू. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन काकू. तेव्हा अंशू बोलतो की काकू काय काकू, तू कशाला इथे आलीस, खूप प्रयत्न केलेस तू माझ्या मॉमला मारण्याचे, पण ती मेली नाही, जिवंत आहे, कळलं का स्वानंदी. तेव्हा स्वानंदी त्याच्याकडे बघत असते. तेव्हा तो बोलतो वहिनी काय गरज होती तुला त्या थर्ड क्लास श्वेताला वाचवण्यासाठी, तू माझ्या ह्याच्यावर केलीस, किती प्रयत्न करावे लागले मला, तिच्या घरी गुंड पाठवावे लागले, तिच्या घरी तिला धमकावं लागलं, हेच जर मी तुझ्यासोबत केलं तर. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन काय बोलतोयस तू हे. तेव्हा अंशुमन बोलतो की काय तू रेकॉर्ड करतेस का, दाखव. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन. तेव्हा अंशू बोलतो की काय मी माझे पत्ते ओपन करतोय, तू सांग तुझं काय चाललंय. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन ही चूक आहे, म्हणून तू असं लोकांच्या आयुष्याबरोबर खेळू शकत नाही. तेव्हा अंशू बोलतो की मला तर मज्जा येते बॉस, आय जस्ट लव इट. तेव्हा अंशुमन बोलतो की आता मी हे सगळं ना तुझ्यासोबत करणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की
अंशुमन बघ मी सगळ्यांसमोर. तेव्हा अंशू बोलतो की काय करणार आहे सगळ्यांसमोर, थोबाडीत मारणार आहे. तेव्हा तो गाल पुढे करतो, मार मार मार. ते बघ CCTV पण चालू आहेत सगळ्यांना काय. मग दादाला तर अजून दाखवायला मिळेल. मी माझ्या फोनमधनं ते डिलीटही करणार नाही. असं आनंदी बोलते की अंशुमन बाजूला हो, मला काकूंना भेटायचं आहे. तेव्हा अंशू बोलतो की जमणार नाही. तेव्हा आनंदी बोलते की काय चाललं आहे तुझं, प्लीज. तेव्हा अंशू बोलतो की प्लीज, बापरे असे शब्द पण वापरतेस तू माझ्यासाठी स्वानंदी सरपोतदार. जा दादाला फोन करून बघ तो काय म्हणतोय ते. तेव्हा स्वानंदी आहे समरला फोन लावते. आपले समर आदिराला विचारत असतो. तेव्हा आदिरा सांगते की खूप छोट्या छोट्या गोष्टींवरनं बोलत असतात त्या. तू किती श्रीमंत आहे, आम्ही कसे गरीब आहे, हे असं नाही चालणार, तसं नाही चालणार, असं तसं चालू असतं त्यांचं. तेवढ्यात स्वानंदीचा फोन येतो समरला. समर फोन कट करतो. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा नंदुताईचा फोन आहे, उचलणार आहे तू. तेव्हा समर बोलतो नाही तू बोल असं. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा नको ना वागू असं त्यांच्याशी. अरे तेव्हा समर बोलतो नको वागू म्हणजे ही परिस्थिती कोणामुळे आली आहे. आणि तेव्हा बघितलं नाही का तू आजीच्या कार्यक्रमाच्या दिवशी कसं काय झालं ते. तेव्हा हे बघ आदिरा तुला त्यांच्या घरात त्रास झाला आहे, मला नको सांगू ही गोष्टी. तेव्हा आदिरा बोलते पिंट्या दादा पण तो त्यांच्यामुळे नाही झाला आहे. तेव्हा समर बोलतो पण इथे ते त्यांच्यामुळे झाले त्याचं काय. तेव्हा आदिरा बोलते पिंट्या दादा मला एक सांग, तू काय त्यांना कधीच माफ नाही करणार आहेस का. तेव्हा समर बोलतो ते जाऊ दे. तेव्हा समर बोलत असतो. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा मला एक सांग, तू त्यांना त्याला माफ करणार आहेस की नाही. तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा आदिरा बोलते की यू मीन तू थोडासा टाईम घेणार आहेस का. तेव्हा समर बोलतो की कधीच नाही. समर स्पष्ट सांगतो की मी कधीच त्यांना माफ करणार नाही. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा असं नको करू, अरे ती तशी नाही, अरे काहीतरी गैरसमज होतो आहे. तेव्हा समर बोलतो की काय. तेव्हा आदिरा बोलते की बघ मला माहिती ही सिच्युएशन इंटेन्स आहे, पण तरी ऐक ना. तेव्हा समर बोलतो की आदिरा आपण माझ्या लग्नाबद्दल बोलत नाही आहोत, तुझं काय, तुझं आणि रोहनचं काय याबद्दल बोलतो आहे. तेव्हा आदिरा बोलते की रोहनबद्दल आता काय बोलू, तुला माहिती आहे ना माझं खूप प्रेम आहे त्याच्याबरोबर, पण मला त्याच्या आईबरोबर नाही राहू शकत मी. तेव्हा आदिरा सांगत असते की आय ट्राईड अँड आय फेल, मला त्यांच्याबरोबर नाही राहता येणार. सो काय आता जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो रोहनलाच घ्यावा लागेल. त्याला त्याची आई हवी आहे की त्याची बायको. तेव्हा समोर शॉक होतो आदिराचं असं बोलणं ऐकून. इकडे अंशुमन स्वानंदीला मागून हात लावतो आणि बोलतो काय म्हणाला दादा, तो तुझा फोन नाही उचलत आहे. तेव्हा अंशू बोलतो आता कसं सांगणार, बघा अंशुमन कसा काय वागतोय माझ्याशी. आणि अंशू जोरजोरात हसत असतो. आनंदी अंशूकडे बघते. तेव्हा अंशू बोलतो की डोळे खाली, असे डोळे वटारायचे नाही हां माझ्याकडे, मी काय करू शकतो ना बघ, तुला तुझी लायकीच दाखवतो. तेव्हा तो सिक्युरिटीला बोलवतो. 2 लेडी येतात. तेव्हा तो बोलतो की प्लीज यांना बाहेर काढा, माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, माझ्या आईला ही नको आहे इथे, माझ्या भावालाही नको आहे, प्लीज बाहेर काढा. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन इकडे अर्पिता तिच्या आईला सांगत असते की मॉम मी एक काम करू का, मी इकडे शिफ्ट होऊन जाऊ का तुझं सासरवरून परत रोज रोज येण्यापेक्षा. तेव्हा मल्लिका बोलते अप्पी अजून नको, तू सकाळी येतेस ना तशी येत जा ना, कारण की काय आहे ना खूप आपल्याला तुला इकडे येण्यासाठी ना त्याच्यासाठी काहीतरी ठोस कारण द्यावं लागेल आपल्या वाटेत अजून. तेव्हा अर्पिता बोलते की आता काय आदिराही डिवोर्स घेईल, नाही जाणार ती आता पुन्हा. तेव्हा मल्लिका बोलते की नाही अजून नाही, आपल्या वाटेत खूप शत्रू आहेत. तेव्हा अर्पिता बोलते की ती स्वानंदी ना. तेव्हा मल्लिका बोलते की नाही समर आपल्या वाटेतला मोठा शत्रू आहे. समरला मी खूप जास्त ओळखते, त्याला त्याच्या संसाराचं एवढं नाही आहे, पण तो आदिराला तिचा संसार मोडू देणार नाही, कारण त्याला कमिटमेंट पाळायची सवय आहे, त्याचं मौल्य समजायची सवय आहे, नाती जपायची असतात त्याला, काही झालं तरी कुटुंब तुटू देणार नाही तो. तेव्हा अर्पिता बोलते पण आपण काय करायचं. तेव्हा मल्लिका बोलते की तेच आता जे करतो ते आदरीच्या संसारात सारखी ढवळाढवळ करायची, इतकं डोक्यापर्यंत जायचं की ती पुन्हा रोहनकडे जायला नाही म्हणणार. तिला तिचं लग्न मोडणं हाच एक पर्याय असेल. खूप मोठा चढ आहे आपली, जो आपण समरच्या हातात हात घालून चढत आहोत, पण आपल्या आधीच समर थकला पाहिजे तरच आपण जिंकू. इकडे समर बोलतो आदिरा हे काय, हे अजिबात बरोबर नाही, पुरुषाला अशी निवड करणं अजिबात बरोबर नाही आहे, पुरुषाला अशी निवड करायला लावणं एकदम चुकीचं आहे. कुठलाही पुरुष स्वतःच्या कुटुंबाशिवाय सुखी राहू शकत नाही. आणि वेळ दे स्वतःला, थोडा वेळ घे, असं घाईघाईत निर्णय घ्यायची गरज नाही. तेव्हा आदिरा बोलते की नाही पॉसिबल होणार आहे, मी नाही ॲडजस्ट करू शकणार आहे तिकडे. आदिरा बोलत असते. तेव्हा समोर बोलतो आदिरा पण याआधी तुझ्या लग्न आधी आपलं बोलणं झालं होतं या विषयावर, तू काय म्हणालीस रोहनवर तुझं खूप प्रेम आहे आणि मी त्याच्या कन्फिडन्सशी जुळवून घेईल. तेव्हा आदिरा बोलते पण प्रेम आहेच ना पिंट्या दादा, मी कुठे नाही म्हणते, मी कुठे डिनाय करते, तू रोहनला असं कसं करू शकते, तू त्याला चॉईस करायला सांगतेस की आई हवी की मी हवी.
तूच मला सांग, तो आनंदी राहू शकेल? तो आनंदात राहावा असं नाही वाटत का तुला? तेव्हा आदिरा बोलते, तो आनंदात राहावा असंच वाटतं मला, पण मी त्याच्या घरी राहिले तर कोणीच खुश राहू शकत नाही. आणि तो आनंदात नाहीच राहते. त्या घरात सतत काही ना काही रोज उठून किटपिट चालू असते. दादा ते डे 1 पासून सतत काहीतरी चालू असायचं, पण मी ऐकून घेतलं. पण त्या दिवशी लाईनच क्रॉस केली. तेव्हा आदिरा सांगत असते की तिची सासू म्हणजे कशी तिला प्रश्न विचारत असते, ती काय खाते, कशी राहते, कसे कपडे घालते, कोणाशी बोलते, हे सगळ्या गोष्टींवर त्यांचं काहीतरी ओपिनियन असतं असं आदिरा सांगत असते. आणि आदिरा अजून बोलते की मी ना त्यांच्याबरोबर असं सेन्सिबल कॉन्व्हर्सेशन करूच शकत नाही, मी काय ऐकून घ्यायचं? तेव्हा समर बोलतो आणि रोहनचे बाबा. तेव्हा आदिरा बोलते की रोहनचे बाबा खूप चांगले आहेत रे, ही जेम अ पर्सन. रोहन नंतर जर कोणी मला समजून घेतलं असेल तर ते रोहनचे बाबा. पण ऑनेस्टली ते सुद्धा वैतागलेत आईंना. त्यांची खूप चिडचिड होते. अरे ते बोलतच नाही आईंशी. हे लग्नात झालं त्यानंतर ते आईंशी बोलतच नाही. रोहन सुद्धा खूप फ्रस्ट्रेट झालाय रे. म्हणजे तो जर त्या घरातून बाहेर पडला ना तर तो हॅपी राहील. तेव्हा समर बोलतो, अशी कशी बोलतेस तू आदिरा? त्याला जर बाहेरच राहिलं असतं तर आपण त्याला घर ऑफर केलं नव्हतं का? तो कसा राहू शकतो घरच्यांशिवाय? तेव्हा आदिरा बोलते की आय नो पिंड दादा, पण मी नाही राहू शकत. तेव्हा आदिरा बोलते की मी त्या घरात सोबत नाही राहू शकत. त्या घरात जर मी गेली तर परत खूप भांडणं होतील आणि मी नाही राहू शकत. आणि मला आत्ता माझा पीस ऑफ माइंड खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मला त्या घरातनं बाहेर पडलंच पाहिजे ना, आणि रोहनलाही त्या घरातनं बाहेर पडलंच पाहिजे. तेव्हा समोर बोलला की आणि तो पुन्हा नाही म्हणाला तर? तेव्हा आदिरा बोलते की तर मग त्याला त्याचा डिसिजन घ्यायचा आहे. त्याला मी पाहिजे की त्याची आई? माझा डिसिजन पक्का आहे, फायनल. मी नाही राहू शकत. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.